हाय मैत्रिणींनो, मी आज तुमच्याबरोबर भाकराची रेसिपी शेअर करणार आहे। आता दिवाळी जवळ आलेली आहे, तर दिवाळीत भाकूर जर रेडी असेल तर करंजा करायला आपल्याला काही फारसा वेळ लागत नाही। म्हणून सगळ्यात पहिला आयटम म्हणजे भाकूर। सगळ्यात पहिल्यांदा मी हा भाकूर रेडी करून ठेवणार आहे। मला माहिती आहे तुम्ही पण पद्धतीने दिवाळीची तयारी करत असाल आणि तुमचा हे भाकूर अतिशय छान बनत असेल, तरी पण मला वाटलं की माझी पण भाकराची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करावी। तर मी सगळ्यात पहिल्यांदा हा रवा एकदम बारीक गॅसवर भाजून घेतलेला आहे, असा लालसर। आणि भाजताना ह्याच्यामध्ये मी तूप टाकलेलं आहे चमच्याने। भाजतच ह्याच्यामध्ये तूप ॲड केलेलं आहे आणि असा जरा ओलसर असा मी हा रवा भाजून घेतलेला आहे। ओलसर होईपर्यंत मी ह्याच्यात तूप टाकलेलं आहे। त्याच्यानंतर मी घेतलं खोबरं किसून घेतलेलं आहे। खोबरं किसून नंतर मी हे कढईमध्ये गरम केलेलं आहे। असं काही लालसर जास्त भाजून घेतलेलं नाही, फक्त चांगलं गरम करून घेतलं। नंतर मी काय केलं, खारीक घेतली, खारीक फोडून त्याच्यातल्या बिया काढून घेतल्या आणि नंतर मी मिक्सरला वाटून घेतली। आणि मी ही पिठी साखर पण दळून घेतलेली आहे। ह्याच्याबरोबरच आपल्याला लागणार आहे वेलची पूड। त्यामुळे मी ही वेलची पूड करून घेतलेली आहे। त्याचबरोबर मी हे बदामाचे काप करून थोडंसं तूप घालून मी परतून घेतलेले आहेत। आता मी हे सगळं मिक्स करून घेते। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्ही पण असाच भाकूर बनवता का। चला तर आता मग मी काय करते, हे सगळे जिन्नस मिक्स करून तुम्हाला दाखवते। सगळे जिन्नस मोजायला मी अशी एक वाटी घेतली आणि त्या वाटीनेच मी हे सगळं मोजून घेतलं। हे 6 वाटी रवा, 4 वाटी खोबरं, 2 वाट्या खारकीची पूड आणि 4 वाटी साखर। त्याचबरोबर हे अर्धी वाटी ड्रायफ्रूट, 10-15 वेलचीची ही पूड। आता मी हे सगळं काय करते, मिक्स करून घेते। मी असं सगळ्या जिन्नस अशा मोठ्या पाटीमध्ये सगळं हातानेच काढून घेतल्या। तर अशा पद्धतीचा माझा भाकूर तयार झाला आहे बघा। जास्त असा फडफडीत पण झालेला नाही, जर असा ओलसरच झालेला आहे भाकूर। जास्त पण कोरडा भाकूर असेल तर मग करंजी खाताना ती तोंडातच भाकूर फुटतो, त्यामुळे असा ओलसरच भाकूर चांगला। आणि मी चव पण बघितली तर सगळं बरोबर आहे। खारीक असल्यामुळे मला साखर काही जास्त वापरावी लागली नाही। जर तुम्हाला खारीक नसेल आवडत तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवा आणि चव बघून कमी जास्त साखर केली तरी चालते। आता हा भाकूर तर रेडी आहे। मी आता हा भाकूर काय करणार आहे, डब्यात भरून ठेवणार आहे, म्हणजे नंतर मला करंजा करायला सोपं जाईल। अशी माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की सांगा। थँक्यू। करंजी करतानाचा व्हिडिओ मी काढणारच आहे, त्यावेळी तुम्ही तो नक्की बघा। पुन्हा भेटूया, काळजी घ्या, मस्त राहा, मजेत राहा।